सगळ्या नद्यांचं पाणी सागरालाच मिळतं. सागराकडे तर ऑलरेडी भरपूर पाणी आहे, मग परत सगळ्या नद्या सागरालाच येऊन मिळतात. आणि समुद्र कधीही ओसंडून वाहत नाही. समुद्र एका लेवललाच असतो, तो फक्त खवळतो. तसं ज्याच्याकडे जे आहे त्यालाच ते मिळतं. आपण बघतो की श्रीमंत लोक श्रीमंत होत जातात, गरीब लोक गरीब होत जातात. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही कधीतरी ट्रेन मधून बघा की जनरल कोच मध्ये बसलेले लोक काय करत असतात, सेकंड क्लास मध्ये बसलेले लोक काय करत असतात आणि फर्स्ट क्लास मध्ये बसलेले लोक काय करत असतात. तर तुम्ही जनरल डब्यात जर कधी गेले तर तिथं जागेवरून भांडणारे लोक, तिथेच कचरा करणारे लोक, तिथंच विमल खाऊन थुकणारे लोक, एकदम गलिच्छ प्रकार असतो. सेकंड क्लास मध्ये जा, तिथे हा गोंधळ थोडा कमी असतो. आणि फर्स्ट क्लास मध्ये जा, कोणी पुस्तक वाचतंय, कोणी छान गाणे ऐकतंय, किंवा म्हणजे असं एक त्यांच्या दुनियेत येते असं. तर याचा अर्थ असा नाही की त्यांना श्रीमंतीचा माज आला किंवा यांना गरीब लोकांना कोणी शिकवलं नाही, असं नाहीये काही. यांचं एक प्रकारचं ते अट्रॅक्शन आहे. हे ते स्वतः अट्रॅक्ट करतायत, सारखे तेच विचार करतायत, त्याच्यामुळे ते होतंय. म्हणून आपल्याकडे समुद्रा एवढं पाणी आहे, समुद्रा एवढी संपत्ती आहे, असं पहिले फील करायचं. बरेच लोक म्हणतात तुमचं स्वप्न काय, तुमचं स्वप्न काय. तर ते स्वप्नच असतं. मग तुम्ही ती लाईफ पहिले जगली पाहिजे. ती लाईफ पहिले तुम्ही म्हणजे कसं होईल काय होईल ते सोडून द्या.